गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज सकाळी ब्लॉग शूट करायला झालं नाही, उठायला खूप उशीर झाला त्यामुळे कारण रात्री लवकर झोपच नाही लागली। एवढं गरम होत होतं ना त्यामुळे झोपच नाही लागली। क्रियांशच्या नेहमीप्रमाणे चालू झालं। किती वाजता उठली तू? 7 वाजता उठले, 7:30 होय। क्रियांश मी उठले, आंघोळ झाली की लगेच उठला। मला पूजा करायची होती तोपर्यंत उठला। एक क्रियांश लगेच उठला त्याचं काम चालू झालं। क्रियांश गुड मॉर्निंग म्हण। गुड मॉर्निंग। इकडे बघ, इकडून बघ। कॅमेरा चालू इथे। एक गुड मॉर्निंग म्हण इथं। थांबा आम्हाला पाणी घालू द्या म्हणा। थांबा राहू दे। गुड मॉर्निंग म्हणा। गुड मॉर्निंग म्हणा। गुड नाही म्हणायचं नसतं। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग म्हणताना हाय कर। हाय कर असं हाय की नाही रे? गुड मॉर्निंग हाय करायचं। येडू चला उठा फोटो घेतो। बापरे, गरम भरपूर व्हायला रे। खूप गरम भरपूर व्हायला लागले। हा का रे? गरम होत आहे म्हणून क्रियांशच्या पप्पांनी बेडरूम मध्ये झोपायचं बंद केलं, हॉलमध्ये झोपायला चालू केलंय। इथंही खूप गरम होतोय, फॅन लावून सुद्धा पण गरम होतोय। एक विंडो ओपन करतो तरी सुद्धा गरम होतंय। खूप गरम होतंय, काय सांगायचं मित्रांनो तुम्हाला। खूप म्हणजे खूप। पुण्यात इतकं गरम होतंय म्हणलं तर विचार करतोय की जे दुष्काळ भाग आहे त्याकडे तर किती गरम होत असेल। तुम्ही कुठले मला सांगा लगेचच कमेंट करून। तुमच्या इकडे गरम होतंय का नाही तुम्हाला? तुमच्या इकडे सांगा बस। प्रियांश चालू झालं, उठलं गाडी खेळायचं, ब्रश करायचं नाही। चल ब्रश करू। कसं एकटं खेळतंय गाडी झोपून, असं शांत बघितलं। शांत। गुन्हे लेकरू वाटतंय, गुन्हे लेकरू। आगाव लेकरू उठ। आपल्यालाच वाटतं रे किती शांत खेळतंय आणि दिसतंय तसं नाहीये। क्रियांश उठ ग मग माझं बाळ। तू माझं कोण आहे? नीट सांग मला, उठून सांग। नाही, उठून सांगायचं। पप्पांच्या जवळ जाऊन सांग। तू माझं कोण आहे? सोनू पिन्ना आहे। कोण आहे तू माझं? सांग मला। मी कसं म्हणतो तुला? सोनू माझं, पिल्लो माझं, चकलो माझं। अल्लू बापले, कच्चे माझं बाळ। कोण आहे तू माझं? कोण आहे? सोनू पिन्ना। पप्पी दे मला। व्हेरी गुड, थँक्यू। आवरा सगळं कुठं पाहिजे तिथं फेकाफेकी असतं तुमचं। नाश्त्याला काय करणार दीपू? नाश्त्याला काय आणणार? बाहेरून आणणार आहे काय आज नाश्ता? कशाला बाहेरून? पैसे झाडायला लागलेत, खिशामध्ये लागले तू वॉलेट मध्ये। काम नाही धंदा कुठलं काय ग? आहे ना घरात सगळ्या गोष्टी, घरात करायचं। घरचं खाल्लेलं बरं असतंय बाहेरचं खाण्यापेक्षा। घरचं खाल्लेलं चांगलंच असतंय, कधी बाहेरचं खाल्लेलं काही प्रॉब्लेम नसतो। कधी काय सारखं नाही। मला पण आराम द्यायचा असतो जरा। सगळं आराम द्यावं लागतंय की आता। आरामाचं किती वाजले बघ? कोण उठतंय? 8:30 वाजता। मी उठले नाही 8:30ला, मी लवकर उठले। 8:30 वाजता उठले? लवकर उठले क्रियांशमुळे मी परत भेटले। मग लवकर झोपले, उशीर न उठले? काल उशीर झाला झोपायला। किती वाजता झोपले सांग? 11:30ला मी फ्रीजच ते डिफॉरेस्ट केला होता त्याचं पाणी काढत होते। 11:30 वाजले तरी।
मी 2 वाजता झोपलो. मग ते तुमचं चालू होतं, ते मित्राचा कॉल आला होता. मित्राचा का 2 वाजता? हा, मग बोलणं 12 वाजेपर्यंत बोलणं चालू होतं. तुझं 12 वाजता? हा, 12 वाजेपर्यंत बोलणं चालू होतं. मग आवाज आले आले झोपून. तसं नाही, गपचूप काय खेळायला पेलो तू खाली बसून? गाडी खेळायला. कोणाची गाडी ही? चला आता मी उठून घेतो, आंघोळ करून घेतो. आज शनिवार आहे, बजरंगबलीला जायचं आहे. मला पण तुझं काय झालं? उठले मी, परत गेले बेडरूम मध्ये. परत मी आंघोळ केलं की मी डायरेक्ट इथे येऊन म्हणत असते ना, इथं अंथरूण आहे, मी कसं म्हणू इथं. नंतर म्हण, संध्याकाळी म्हण, काय अर्थ? संध्याकाळी आता बघू तिकडे गेल्यावरच. म्हणजे संध्याकाळी पण चालतं, एवढं काय. आता ते टाइम चालू असतो, त्याचा पण टाइम असते ते म्हणायचा. नंतर परत राहुकाळ चालू झाल्यावर ते म्हणता येत नसतं. हनुमान चालीसा म्हणायचं पण. बजरंगबली सगळं काल आहे. बजरंगबली पाशी काय नसतंय, मनाने सगळं म्हणायचं. मन सरळ ठेवून सगळं करायचं, काय नसतंय. त्यानेच काव बदलते ते, त्यानेच काळ आणते ते, काय नसतं. तुला माहिती आहे का अजून दीपू, बजरंगबलीचं खरं वार कुठलं माहितीये का तुला? मंगळवार आहे. शनिवारी उगी असंच ते शनीच्या नावाने शनिवारी तर जास्त महत्व देते, पण खरं तर बा मंगळवारी आहे. मंगळवारी बजरंगबलीपाशी जावं लागते, बरोबर का नाही? बरोबर आहे का नाही? मंगळवारी हे खरं वार हनुमानचा, बजरंगबलीचा. आता 9 वाजले. मी कधी 8:45 सांगितलं होतं उठायला, अजून 9 वाजले. 15 मिनिटं होऊन गेले तरी उठलेलं नाहीये. क्रियांश पप्पांना उठा, उठा म्हणा, उठा उठा उठा. कशी मस्ती चालली आहे दोघांची. चल तू पण, चल तू पण, तू पण चल 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 आपण ब्रश करू. चल पप्पांना पण उठा म्हणून सांग. उठा उठा, तुम्ही उठा, तुम्ही उठा म्हणून सांग. ही अशी मस्ती चाललेली असते सकाळी. पाणी आहे तो रांगोळ करून घ्यायचं. मी कधी सांगितलं 15 मिनिटं झालीत. 9 वाजायला लागला, तर अर्धा तास पाणी असते अजून. उठा पटकन, चला चला चला. उठ ना मग, उठ ना मग, तू उठ, मी उठतो. आता तो उठवायला लागला. चला उठ. आता तिथं बसून आता परत अर्धा तास घालवायचा का बसून? हे रोजचं आहे. त्या अंथरुणामध्ये 1 तास जातात, परत ब्रश घेतल्यावर अर्धा पाऊण तास जातं. ब्रश घेऊन बसणार, परत ब्रश तोंडात घ्या, ब्रश करा, फिरवा ब्रश, हे पण सांगावं लागतं. मी बंदच करणार. जोपर्यंत अंथरुणावरून उठत नाही तोपर्यंत मी बंदच करत नाही. चला चला चला, उठा म्हणा, उठा. मम्मा तर भुष्य केली, आंघोळ केली. मम्मा तुम्ही पण करा म्हण. काढा, चला. अंथरूण काढला आता. हा बस झालं, ते आहे. भरपूर बॉडी दिली आहे. चल, ते बॉडीचा उपयोग करा आणि पाणी घेऊन या. पाणी नाहीये प्यायला, ते दिसते. हो हो, होती ना. सगळं वाटोळ लागलंय. हा, काय सांगायचं, माझं कल्याण झालंय. बॉडी कसली होती, काय होते आधीच बॉडी. तिथे पाण्याची बाटली, तिथे. पैसे नाही, तिथे पैसे सारखं वॉलेट मध्ये पैसे घालून पैसे संपू लागले माझे. पाणी प्यायचं आम्हाला बाहेरून आणावं लागतं. इथे म्हणजे आम्हालाच नाही, सगळ्यांनाच या एरियामध्ये पाण्याचा प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे प्यायचं पाणी बाहेरूनच आणावं लागतं.
मित्रांनो आत्ताच पाणी विकत आणावं लागतं. बर काय कसं चाललंय काय नाही चाललंय. चला डायरेक्ट आपण जाऊ पाणी आणायला, मग आंघोळ करायची. आधी पाणी आणतो. हा मग तेच परत त्याला 2 तास नको लावायला. असं पाठीमागं लागून लागून मला एक एक कामं करून घ्यावी लागतात. आलो पाणी घेऊन जातो सांगा. त्याचं रोजचं काम आहे. पप्पा बाहेर आले की पटकन चप्पल आणून द्यायची पप्पांना. ते मला ते हे घेतो मी. ते ऑफिसला जाताना जॉबला जाताना घालायचं ते. चल चल पाणी घेऊन येतात बाळा. चल आतमध्ये चल. A few minutes later. क्रियांश तिकडे बघत बसला. तो ते मिक्सरचं भांडा दे, खाऊ बनवायचं दे पटकन दे. थँक्यू. बुर्र करू आता. खाऊ बनवू. खाणार ना? खाऊ खाणारच ना? बघ मग उगीच टीव्ही चालू करत बघायचं नाही काय नाही. चालू करायला लागलोय. कुठं चालू केलं? हो क्रियांश त्या मोबाईल मध्ये आहे, तू तुझ्यामध्ये आहे. आणि ते उगीच टीव्हीला लावून ठेवायचं. त्याला खाऊ घालता घालता मी बघत असते. काय बघत असते? टीव्ही बघत असते, जरा थोडं सिरियल बघत असते. काय ताप राव तुमचं सगळं. विनाकारण काय पण चालू असते, फॅन पण चालू असते. काय ते शिरळ येऊन जाऊन तेच 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 काय ते शिरळ बघायचं काय आहे का ते? तेच कालच बघितली की ते तू? काल कुठे बघितली? काल रात्री नाही बघितली तू? मग ते कालचं झालं, आजचा एपिसोड नको. आजची कशाला? रात्री चालू व्हायच्या आधी येते का? अगोदर असते आपल्यावर. झी5 आहे ना आपल्याकडे. हा मग टीव्हीवर लागण्याच्या आधी आपल्यावर येतात एपिसोड, माहिती का? टीव्हीवर टेलिकास्ट होण्या अगोदर आपल्याला बघायला भेटतं, माहिती का? हे शिरळ आहे का? लावायला बफर व्हायला लागलंय ते. बघितलेलंच बघायचं बरोबर होतं का नाही तुम्हाला? तेच 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 बघून बघून का शिरळचं नाद आहे बाबा. तुमच्यात पण तसंच आहे काय? सगळीकडेच तसंच वाटायला लागलाय मला. शिरळ ते मी तर ते रिमोटच घेत नाही, माहितीये तुला. पण लावू नको कसं पण. मला बघायचंय. आताच बजरंगबलीला जाऊन आलो मी मस्त. आणि नाश्ता मी तर बाहेर केलेलो होतो. आणि आता मॅडमला सकाळी म्हणले होते नाश्ता आणतो का म्हणून. तर जाऊ दे म्हणलं, एखादं मन कशाला तोडायचं. मला हिला पण थोडस नाश्ता आणला. तिथे नाश्ता पण संपलेला होता. तू काय करायली? मी कारलं करणार आहे. कारलं? अच्छा. वरण चपाती बर. आणि जमलं तर गाजरचा हलवा. आता कशाला? गाजरचा हलवा संध्याकाळी. संध्याकाळी करू. रात्री मस्त झोप येते माहिती का? गोड खाल्ल्यावर. खराब होतील म्हणून करून टाकते. हा मग संध्याकाळी करून टाक. मग आता कारलं, तिखट कारलं आणि वरण फिक्का. हो चालेल. चपाती. चालेल चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. आजचा मेनू कारल्याची भाजी, चपाती, वरण, भात. ओके ओके जेवण. क्रियांश ओके ओके का मन सांगतो? सकाळपासून त्याची ओके. अंघोळ नाही झाली. हा तिसरा ड्रेस आहे त्याचा, तिसरा. काय असतं आपल्याला आपलं. पप्पानी काय आणलंय खाऊ खाणं? काय आणलं मी आता? वडा आणलेत खाणं. काय आणलं मी? वडा आणलं. वडा खाऊन घ्या तुम्ही. नाश्त्याला करून घेते. नाश्ता करून घ्या. आणि मग काय अजून काय बोलायचं आहे का? काय नाही बोलायचं. नवरा आहे माझा. थँक्यू मी म्हणणार. हा हे असंच असतं.
आणलं तर पण तसं कर्तव्य आहे. हा बघा ह्यानेच आधी उघडायला चालू केलं. हा खावा पिलो खावा रे खावाले ए खावाले माझं बाल प्लेट घ्यायची प्लेट वगैरे घे. ओके नाही मस्त वडे आणले अन्नाचे साऊथ इंडियन वाला आहे. इडली संपलं होतं ना रे बाबा. त्याला इडली खाऊ घालते असं जाऊ दे सगळं खाऊ घाल. तेच आणि हेच काय नाही कसं? खाल्लं मस्त. वडेच होते म्हणून वडे आणला त्याने एक एक्स्ट्रा दिली. 4च्या ठिकाणी 5 दिला. काय ते वडा आहे. दोन खाणार तू. काही खात नाही नुसतं क्रियांश बोलायचंच असतं. सबस्क्राईब कर म्हणून सांग यांना. क्रियांश ओढा त्यांना पण ते खायला खा खावा म्हण खा खा म्हण खावा म्हण का का म्हणतो खावा 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 म्हणायचं. खावा तिथं ठेव त्यात ठेव. बस इथे टाकू नको तसं. थांब मी घेते लागला कावा लागलाय. कसलं गरम व्हायला लागलं. तुला गरम होतोय. कानात काय अडकवले ग. ब्लूटूथ आहे. काय ब्लूटूथ काय ब्लूटूथ ब्लूटूथ. पण ते त्याला काय म्हणतात कानात आहे त्याला. बर्ड्स म्हणतात बर्ड्स. हा ब्लूटूथ म्हणत नसतात त्याला बर्ड्स. आपण ते ब्लूटूथ बर्ड्सच आहेत ना ब्लूटूथचेच बर्ड्स आहेत. हा मग पूर्ण काय पूर्ण फक्त आता काय Bluetooth म्हणलं तर काय. Bluetooth लावलं म्हणजे संपला विषय पूर्ण काय आयो प्रश्न चालू क्रियांश आहे. आयो सोडवायचं. ओ नो तो फक्त ओ तुला नो. करतोय आणि टाकतोय बर का. ओ नो. हा खावा हे फक्त टाकायला मी लागलं. खाल्लं तुमचं तुम्ही खावा. मी खाऊनच आलोय. पप्पा खाऊन आले तिथूनच. मस्त खाऊन आलोय मी. हा आपल्याला इथं आणलंय फक्त. हम्म. अरे नको टाकू तो सगळं टाकायला लागलं. तिखट आहे का नाही तू मांडी घालून बस. मम्मा देते तुला दूध. सांगतो. हा चला तर मग चला खाऊन घ्या मी पटापटा. नाश्ता करून घेते खाऊन आजच्या घेऊ. ब्लॉग मध्ये. बस एवढाच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा आणि लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. क्रियांश बाय कर. कसं चाललं क्रियांश बाय कर इकडे मला बाय कर. बघू आकर. बाय कर ना सोनू. ओके चला बाय झालं आमचं. बाय